शेतकरी बंधूंनो नमस्कार. नवीन व्हिडिओजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या वर्षी जी आपली सेडमध्ये चौथी बॅचेस रनिंग आहे. आज चौथ्या बॅचेसचा आपला चौथा मोल्ट हा बसलेला आहे. तुम्हाला आता पाठीमागे दिसत असेल. अशा पद्धतीने आपल्या पूर्ण आळ्या ह्या मोल्टवरती गेलेल्या आहेत. तर सध्या आपण ही 11वी फीडिंग सकाळी टाकलेली होती. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आपल्या 90 ते 95% आळ्या ह्या पूर्णपणे मोल्टवरती गेलेल्या आहेत. या बॅचेसमध्ये आपण थंडीसाठी तर काही नियोजन केलेलं नव्हतं, कारण ते शक्य झालं नाही. त्यामुळे आपण काही हॅलोजन बल्ब वगैरे काही असे लावलेले नव्हते. फक्त फीडिंग देत असताना जी फीडिंग आहे ती आपण संध्याकाळची फीडिंग 4:30 संध्याकाळी 4:30 ते 5च्या आसपास म्हणजे ऊन असताना टाकत होतो व सकाळची फीडिंग ही सकाळी 8:30 ते 9 वाजता टाकत होतो. जेणेकरून आळ्या ह्या पाला आपला 100% खात होत्या. त्यामुळे आपल्या अळ्यांची साईज पण खूप छान झालेली आहे. आता या बॅचेसमध्ये आपण 125 अंडीपुंज घेतलेले होते. तर 125 अंडीपुंजासाठी आपण 40 फुटाचे 2 रॅक आणि 25 फुटाचे 2 रॅक अशा पद्धतीने आपण स्पेसिंग दिलेली आहे. आता या अळ्यांना 11व्या फीडिंगवरती सरासरी पूर्ण मोल्ट हा बसलेला आहे. आता आपण काय पाला देणार नाहीत. तुम्ही आता पाठीमागे पाहू शकता. अशा पद्धतीने पूर्णपणे मोल्ट हा बसलेला आहे. तर पाला भरपूर काही म्हणजे अर्धा पाला शिल्लक आहे. आता आपण उद्या पूर्ण मोल्ट हा बसल्यानंतर यावरती चुना आणि ब्लिचिंग पावडरची झुरळणी करणार आहोत. जेणेकरून आळ्यांवरील जो पाला शिल्लक राहिलेला आहे तो पाला वाळण्यास मदत होते व त्यामुळे जी बेडमध्ये बुरशी किंवा मस्कार्डिन या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो तो प्रादुर्भाव आपला होणार नाही. अशा पद्धतीने आपण सध्या ही बॅच कंटिन्यू करत आहोत. आता सध्या आपला पाला पूर्णपणे चांगला होता. त्यामुळे बॅचमध्ये आपल्याला काही जास्त अडचण वाटली नाही. कारण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण मोल्ट हा मस्त पद्धतीने बसलेला आहे. तर तुम्हाला हा मोल्ट आळ्यांची साईज कशी वाटते काय नाही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपले मत व्यक्त करा. तुमच्याकडे सध्या थंडीच्या पिरियडमध्ये तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता त्याबद्दलही कमेंटमध्ये आपले मत व्यक्त करा. तसेच आपण आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आहेत. त्या ग्रुपची लिंक देत आहोत. त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला रेशीमचे बाजारभाव डेली नवीन नवीन अपडेट अडीअडचणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद.